राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। 23 एप्रिल रोजी होत असलेल्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने युवा नेते अक्षय कर्डिले हे निवडणूक लढवत आहेत। अक्षय कर्डिले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन दादा पाटील सोनवणे यांनी केलंय। 23 एप्रिल रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होतीये। निवडणुकीला अवघे काहीच दिवस बाकी राहिलेत। राहुरी येथील भाजपचे सर्वच कार्यकर्ते घर टू घर जाऊन अक्षय कर्डिले यांचा प्रचार करतायत। 15 एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांनी पिंपळाचा मळा परिसरात जाऊन प्रत्येक मतदाराशी संवाद साधलाय, त्यांची भेट घेतली आहे। दरम्यान मतदारांकडून त्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं कार्य उल्लेखनीय आहे। मतदारसंघामधील उर्वरित विकास कामं करण्यासाठी आता युवा नेते अक्षय कर्डिले यांना आमदार म्हणून निवडून द्यायचंय, असं मत दादा पाटील सोनवणे यांनी व्यक्त केलं। राहुरी तालुका, नगर तालुका आणि पाथर्डी तालुका तिन्ही मतदारसंघ मिळून जे विधानसभाची पोटनिवडणूक लागली आहे, या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे उमेदवार आपले लाडके आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रचारासाठी गेल्या 5-6 दिवसापासून राहुरी शहरातले आम्ही सर्व युवक राहुरी शहरातील प्रत्येक 12 प्रभागामध्ये फिरत आहोत। प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदारांना, महिलांना, युवकांना, युवतींना सगळ्यांना भेटून घरना घर, दुकानना दुकान सर्व ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं पॉम्पलेट देऊन कमळाच्या चिन्हावर मतदान मागत आहे। तरी आपण सर्वांनी कमळाच्या चिन्हावर येत्या 23 तारखेला 23 एप्रिलला मतदानाच्या दिवस सकाळी 7 ते 6 हे मतदानाची वेळ आहे। आपण सर्वांनी भरघोस मताने अक्षयदादा कर्डिले कमळ या चिन्हावर फुली मारून, शिक्का मारून, कमळाच्या चिन्हापुढं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे ही नम्र विनंती। या प्रसंगी गणेश खैरे म्हणालेत की भाजपचे उमेदवार युवा नेते अक्षय कर्डिले यांचा प्रचार करत असताना मतदारांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतोय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रती असलेल्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याप्रती नागरिकांमधून एक भावनिक लाट दिसते, त्यामुळे या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे, असं गणेश खैरे यांनी म्हटलंय। तर यावेळी भैयासाहेब शेळके, अक्षय तनपुरे, गणेश खैरे, उमेश शेळके, अजित डावकर, सचिन मेहत्रे, सतीश फुलसौंदर, संतोष जगधने, नयन शिंगी, सचिन भोंगळ, सुयश काळे आदींसह मनोज साळवे, C24 तास, राहुरी। येत्या 23 तारखेला होणाऱ्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही गेल्या 5-6 दिवसापासून राहुरी शहर हद्दीतील प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहोत। आम्ही 5 ते 6 दिवसापासून जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा, कनगर रोड, मालारवाडी रोड तसेच पिंपळाचा माळा या प्रभागामध्ये ह्या एरियामध्ये फिरलो। घर टू घर आम्ही प्रचार केला आणि प्रचार करत असताना आम्हाला खरं म्हणजे लोकांनी असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ज्यावेळेस आम्ही लोकांकडे जातो त्यावेळेस लोकांच्या कर्डिले साहेबाप्रती असणारे
कर्डिले साहेबांप्रती असणारी भावना ही लोक व्यक्त करतात. ज्यावेळेस आम्ही लोकांकडे जातो त्यावेळेस लोक आम्हाला स्वयंस्फूर्तीने म्हणतात की तुम्ही प्रचाराला येऊ नका, कर्डिले साहेबांची भरपूर कामे आहेत, त्यांनी भरपूर विकास केला आहे. आणि असं एकही घर नाही आहे की त्या घरातल्या लोकांचा कर्डिले साहेबाशी संपर्क आला नाही. त्यामुळे एक भावनिक लाट ही ह्या राहुरी शहरामध्ये तयार झाली आहे. आणि येणाऱ्या 4 मेला आपल्याला निकालामध्ये हे दिसेलच की राहुरी शहरातील लोक हे मोठ्या प्रमाणात अक्षयदादांच्या मागे असतील आणि निकाल हा अक्षयदादाच्या बाजूने लागलेला असेल. आम्ही फिरत असताना आमच्या सोबतची 8 नगरसेवक तसेच सगळीच मंडलाध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते आम्ही सगळे सोबत फिरत आहोत. आणि आम्ही येत्या 4 मेला अक्षयदादा हे नक्कीच आमदार झालेले दिसतील. मनोज साळवेसह महेश दाने, सी 24 तास, राहुरी.